सांग मला बोल मला मन झुरतया दुरून पळतया कळतया वळतय माग फिरून। मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून घ्या, जर तुम्ही शेअर नाही केलं तर शेअर पण करून घ्या। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीनच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला आपण अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही जरा उशीर न करता आजच्या काय नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपलं सर्वात अगोदर आपला आलेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। आल्यानंतर मग तुम्हाला सर्वात अगोदर आपला बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल। सर्वात अगोदर आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोज वगैरे ग्रुप्स वगैरे ॲड करून दिलेले एकदम छान असं मित्रांनो। तर मित्रांनो, आपला फोटो वगैरे चेंजेस करण्यासाठी मग आपला अशा प्रकारे फर्स्ट ग्रुप्स दिसतील मित्रांनो। मग फर्स्ट ग्रुप खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, मग आपला ॲडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। आल्यानंतर मित्रांनो मध्ये एक ग्रुप दिसतो, त्या ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। ॲडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर मग तुम्हाला मग आपला फर्स्टला प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग तुम्हाला अशा प्रकारे फोटो दिसेल मित्रांनो। फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेऊन मित्रांनो प्रेस करून खालच्या फोटोवरती ठेवायचं मित्रांनो। खालच्या बाजूला ठेवल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करून मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेट करायचं मित्रांनो। जसं मी सेट करायचं त्याच स्टेपमध्ये मग आपलं 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी लहान मोठी करायचं त्याचमुळे तुम्ही पण लहान मोठी पण करून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे सेट केल्यानंतर मग आपलं आणखीन बॅक यायचं मित्रांनो। आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे आणखीन बॅक यायचा। बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, मग आपला एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। आल्यानंतर मग आपलं ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं, मग आपला फोटो लावण्यासाठी मग आपला अशा प्रकारे प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचा। लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। फोटोला ॲड करून ओढून घेतल्यानंतर मग आपला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। फोटोवरती क्लिक करून मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करायचं त्याच टाईममध्ये तुम्ही पण सेट करून घ्या मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन एक बाकीचे एक ग्रुप आहे, ते ग्रुप पण आपण ॲड करून घेऊ मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे ग्रुप्समध्ये वगैरे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 10.24 बीटला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आपला सेकंड बीटला जायचं मित्रांनो। मग पुढचा पार्ट कट करायचं, जर असं लहान मोठी फोटो असेल तर त्या 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मग अशा प्रकारे फुल स्क्रीन झाले दिसून जाईल। मग आपला आणखी प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। मग सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचा, आणखीन आपला प्लस सेकंडवरती क्लिक करायचा, मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। फोटोला ॲड केल्यानंतर मग लास्टच्या जे काही बीटला जायचं, मग फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला आणखी अशा प्रकारे प्रेस करायचं, मग आपल्या इमोजी पेनला प्रेस करायचं, मग प्रेस करून वरच्या बाजूला ठेवायचं, आणखीन याला प्रेस करायचं, मग खालच्या बाजूला ठेवायचं। जसं मी ठेवतं त्याच टाईममध्ये एकदम खतरनाक जबरदस्त दिसेल। मग आपला शेक इफेक्ट ॲड करण्यासाठी मग आपला अशा प्रकारे बॅग जायचं मित्रांनो। बॅग आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे एक फोटोला एकच इफेक्ट्स दिलेला आहे मित्रांनो। सर्वात अगोदर आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅग जायचं, मग आपल्या या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर मग बॅग जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। बीट मार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर जिथं आपण आता जस्ट फोटो ॲड केलेला आहे तिथे त्याच फोटोनं हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। जसं की आपला आणखीन आपला अशा प्रकारे या 10.24 बीटला यायचं, मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन सेकंड बीटला जायचं, मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन जे काही लास्टची उरलेले फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मग आपला आणखीन आपलं मागे जायचं। मागे जसं की आपला आणखीन 10.24 बीटल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पेस्ट लेअर करून घ्यायचं।
मग आपलं आणखीन सेकंड बीटला जायचं, ह्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेज क्लिअर करून घ्यायचं. आणखीन सेकंड बीटला जायचं, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेज क्लिअर करून घ्यायचं. जर तुम्हाला अशा प्रकारे कमी जास्त व्हिडिओ होत असेल तर मग आपला अशा प्रकारे लास्टच्या बीटला यायचं, मग व्हिडिओवरती क्लिक करायचं, अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्र. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असा व्हिडिओ, खतरनाक जबरदस्त व्हिडिओ झालेला आहे मित्र. मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.